नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण साऊथ इंडियन स्टाईल उत्तप्पा आणि डोस्याचं बॅटर कसं बनवायचं आणि त्यासाठी लागणारा स्पेशल मसाला कसा बनवायचा हे आपण पाहणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने आपण आज हे बनवणार आहोत। तर इथे मी 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे। हा स्पेशल इडली राईस मार्केटला मिळतो तो मी घेतलेला आहे। हा बऱ्यापैकी जाडसर असा असतो। तर 3 वाटी इडली राईस, यात आपण 1 वाटी उडीद डाळ टाकणार आहोत। हे अगदी परफेक्ट माप डोसा आणि उत्तप्पमसाठीचं आहे। हे पीठ छान फुलून येण्यासाठी यात 1 चमचा आपल्याला मेथी दाणे घालायचे आहेत। हे सगळे जिन्नस आपण 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत व त्याचं पाणी काढून घेणार आहोत। हे पाणी फेकून न देता तुम्ही झाडांसाठी वापरू शकतात। पुन्हा एकदा यात भरपूर पाणी टाकून आपण याला 7 ते 8 तास भिजवून देणार आहोत, जेणेकरून डाळ तांदूळ छान मऊ होतील। 8 तासानंतर तुम्ही पाहू शकतात अगदी छान डाळ तांदूळ येथे भिजलेले आहेत। डाळ आपण नखाने अशी दाबून पाहिली तर तिचे तुकडे होत आहेत। तर आता आपण हे सगळं जिन्नस मिक्सरला वाटून घेणार आहोत। हे मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। ह्या कन्सिस्टन्सीचं तुम्ही हे दळून घ्या। उद्या सकाळपर्यंत हे घट्ट होतं, कारण प्रत्येक दाणा फुलून येतो। आता शेवटचं थोडेसे डाळ तांदूळ उरलेले असताना त्यात अर्धी वाटी पोहे मी घालून देणार आहे। पोहे मी नेहमीप्रमाणे धुवून घेतलेले होते। आता माझं संपूर्ण बॅटर तयार आहे। मी एका उभट डब्यात हे भरून घेत आहे, कारण ते फुलून येतं। आता हा स्टीलचा डबा मी एका जाडसर कापडात गुंडाळून रात्रभर असाच बाजूला ठेवून देणार आहे। स्पेशल मसाला इथे बनवायचा आहे। 1 चमचा चना डाळ, 1 चमचा उडीद डाळ, 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, 4-5 चिंचा, 5-6 कढीपत्ते आणि 4 लसूण आपण येथे घेतलेले आहेत। एका पॅनमध्ये आपण हे कोरडच सर्व भाजून घेणार आहोत। आधी डाळी मी येथे भाजून घेत आहे। डाळी छान सुवास यायला लागल्यानंतर यात आता आपण धने आणि जिरे घालून घेणार आहोत। ते सुद्धा मीडियम फ्लेमवर आपण छान भाजून घेणार आहोत। हे छान भाजून झाल्यानंतर यात मी आता 2 ते 3 चिंच, लसूण आणि कढीपत्ता देखील भाजून घेणार आहे। हा मसाला डोस्यावर उत्तप्प्यावर टाकून खाल्ल्यास खूप छान लागतो आणि तुम्ही इडलीवर देखील हा वरून टाकू शकतात। आता फायनली यात मी मीठ आणि 2 चमचे लाल तिखट घालत आहे। गॅस मी बंद करून घेतला होता। दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी पाहू शकतात आपलं बॅटर छान फुलून आलेलं आहे। अगदी छान आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे। यात आता आपण चवीनुसार मीठ व अर्धा चमचा साखर टाकून घेणार आहोत। साखरेमुळे डोसा आणि उत्तप्पा छान ब्राऊन रंगावर तयार होतो। हा मसाला आपण मिक्सरला बारीक दळून घेणार आहोत। आपलं बॅटर आता येथे तयार आहे। त्यानंतर मी 2-3 हिरव्या मिरच्या, 1 टोमॅटो, 1 कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। आपला हा इडली डोसा मसाला देखील तयार आहे व बटर आपण इथे घेतलेलं आहे। आता एका नॉनस्टिक पॅनवर 2 थेंब तेल किंवा बटर टाकून तुम्ही टिश्यू पेपरने असं पुसून घेऊ शकतात। डोसा ओतून घेताना तवा जास्त गरम नसावा, नाही तर डोसा व्यवस्थित पातळ पसरत नाही। येथे मी डोसा एकाच बाजूने गोल गोल फिरवत असा पसरून घेत आहे। तुम्हाला हवा तेवढा पातळ तुम्ही डोसा पसरवून घेऊ शकतात। मीडियम फ्लेमवर आता गॅस फ्लेम मी केलेली आहे। तुम्ही पाहू शकता छान आपला डोसा बारीक मी येथे पसरवून घेतलेला आहे। त्यानंतर यावर मी 1 तुकडा बटर टाकून घेत आहे। त्यावर चिरलेली कोथिंबीर मी घालून घेणार आहे व जो मसाला आपण बनवला होता तो देखील यावर आपल्याला असा टाकून घ्यायचा आहे व उलटणीच्या साहाय्याने बटर आता विरघळायला सुरुवात होईल। तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून पूर्ण डोस्यावर आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे। साधाच डोसा खाण्यापेक्षा ही चटणी किंवा मसाला तुम्ही म्हणू शकतात हा वापरून डोसा बनवा, खूप सगळ्यांना आवडेल। हे पहा, जोपर्यंत डोसा ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपण त्याला हात लावणार नाही। आता तो आपोआप तव्यावरून सुटलेला आहे व अगदी कुरकुरीत आपला डोसा बनवून तयार झालेला आहे। तुम्ही डोस्याचा आवाज ऐकू शकतात, किती छान आता डोसा तयार आहे। याला हिरवी चटणी आणि सांबारसोबत खाऊ शकतात। चटणी आणि सांबारची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल। आता आपण उत्तप्पा बनवून घेणार आहोत। तर परत गॅस फ्लेम लो करून
टिश्यू पेपरने मी तवा पुसून घेतला आहे व आता आपण उत्तप्पा पसरवून घेणार आहोत. डोस्यापेक्षा उत्तप्पा हा थोडासा जाडसर असतो, तर त्याप्रमाणे आपण हा पसरवून घेतलेला आहे. गॅस फ्लेम यावेळेस मीडियम करू शकतात. आता यावर थोडासा कांदा, त्यानंतर टोमॅटो व बारीक चिरलेली हिरवी मिरची मी घालून घेत आहे. तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही यावर घालून घेऊ शकतात. आता थोडीशी कोथिंबीर मी यावर टाकून घेत आहे व जो मसाला आपण बनवलेला आहे तो यावर भुरभुरून घ्यायचा आहे व थोडंसं बटर यावरून आपण आता टाकून घेणार आहोत. आता उलटणीच्या साहाय्याने हे सर्व मसाले असे प्रेस आपल्याला करायचे आहेत, नाहीतर उत्तप्प्यातून हे सगळे मसाले बाहेर निघतात. हे पहा छान अगदी दिसत आहे. तुम्हाला हवे असल्यास वरून बटर घालू शकतात. उत्तप्पा एका बाजूने ब्राऊन झाल्यावर त्याला आपण उलटवून घेणार आहोत व दुसऱ्या बाजूने भाज्यांच्या बाजूने देखील 1-2 मिनटं शेकून तयार करणार आहोत. हे पहा आपला उत्तप्पा अगदी मस्त तयार झालेला आहे. तुम्ही याला चटणी सांबारसोबत सर्व करा. हे अगदी सोपी रेसिपी घरच्या घरी तुम्ही बनवून बघा आणि कशी झाली मला कमेंटमधून कळवा. आणि स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद.